पंढरी निवासा सखा पांडुरंगा फक्त भगवंत आणि हे अशी परिस्थिती असताना त्या मंदिरामध्ये बसायला नाही, उभा राहायला जायला नाही, असा जनसमुदाय बसलाय मंदिरात आणि हे भगवंताला ते केशवाचं मंदिर, या केशवाचं मंदिर यांनी बांधलं का? यांच्या गुरुजींची समाधी तिथंच नगर जिल्ह्यामध्ये पुणतांबा नावाचं गाव आहे. पुणतांबा, या पुणतांब्याला चांगदेव महाराजांची समाधी, म्हणजे ज्या चांगदेवांचा उद्धार मुक्ताबाईंनी केला त्या चांगदेवांची समाधी याच पुणतांब्याला आहे. आणि त्याच पुणतांब्याला याच चांगदेव महाराजांच्या कृपेने जन्माला आला मुधोपंत नावाच्या एका गृहस्थाच्या पोटी एक मुलगा, म्हणजे त्यांच्या घरी जन्माला आला चांगदेव. हे आता मोठं चरित्र आहे, मधलं सगळं मी कटाप करतो. त्या मुधोपंत आणि त्यांची पत्नी या दोघांनी या चांगदेव महाराजांची खूप सेवा केली आणि चांगदेव महाराजांनी त्यांच्यावरती प्रसन्न होऊन वर मागा म्हणून म्हणले. त्यांच्या कृपेने मुलगा झाला म्हणून त्याचंही नाव त्यांनी चांगदेवच ठेवलं. या चांगदेवांना त्या चांगदेव महाराजांनी, म्हणजे या चांगदेव नावाच्या मुलाला त्या चांगदेव महाराजांनी आपल्यासारखा योगी बनवला आणि हा मुलगा आपलं घरदार सोडून प्रवास करत 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 आपल्या गुरूंची समाधी जिथं आहे तिथं आला. तिथं आल्यानंतर या मुलाला मुधेश चांगा असंही म्हणतात आणि या मुलांनी पुणतांबाला आल्यानंतर तिथं केशवाचं मंदिर स्थापन केलं म्हणून याला केशव चांगा असंही म्हणतात. या चांगदेवांना गंमत अशी आहे की पुणतांबाला मोठ्या चांगदेव महाराजांची ही समाधी आहे आणि या चांगदेवांची ही समाधी तिथंच आहे. दोघांची समाधी पुणतांब्यालाच आहे. असे हे मुधेश चांगा किंवा केशव चांगा भगवंताच्या समोर आळवत बसलेले एक साधं व्यक्तिमत्व, फाटक व्यक्तिमत्व, काळा सावळा देह आहे, जरा सरपात्र बांधा आहे,
पण आवाज सुंदर, गळा सुंदर आणि भगवंताची सेवा आपली निश्चितपणे करतायत. गावातल्या लोकांना सुद्धा माहिती नाही की हे कोणी योगी आहे. एक कोणतरी मंदिर स्थापन करून बसलेला कोणतरी एक बाबा फकीर आहे, माणूस आहे कोणतरी, म्हणून आपली लोकही त्यालाही नमस्कार करायची, देवालाही करायची. अशा याच्यामध्ये मुदेश नाना भगवंताला म्हणताय बोल रे केशवा म्हणे नामा. त्या केशवाशी संवाद करताय. म्हणता भगवंता अरे काहीतरी बोल, काहीतरी बोल, असं त्याच्याशी संवाद करताय. तर पंढरपुरातनं हे जे टवाळखोर बाहेर पडलेले होते की अरे कोणाला कळतंय का बघा, अरे समजतंय का बघा, घरदार सोडून याच्याकडे महिना महिना येतात, ज्याच्या पायावरती टाळकी पडता, ज्याच्या समोर जाऊन आपलं सुख दुःख सांगता, म्हटलं ज्याला म्हटलं जिवे भावे ओवाळता, ज्याची घरी राणी बसून काकडे ओवाळता, म्हटलं ज्याच्यासाठी म्हटलं अन्न पोट करता, म्हटलं त्याला स्वतःला सांभाळता नाही, तो तुम्हाला काय सांभाळणार. असे हे सगळे अंधश्रद्धावाले त्यांना हातात पोलीतच मिळालेलं. ते गावागावात जाऊन या पांडुरंगाची नालस्ती करतायत. नालस्ती की ज्या ज्या गावातील लोक पंढरपुरामध्ये जात आहेत आणि पांडुरंगाचं नाव घ्यायचं म्हणतायत, ती सगळी लोक यांना विचारते हो काय झालं, काय झालं. अहो बघा, एक सामान्य म्हणे तो पोटला राजा म्हणे आला आणि म्हणे तो आल्यानंतर हे म्हणे घाबरले आणि पळूनच गेले. एका सामान्य माणसाला घाबरून जर हा देव पडत असेल तर त्याच्या पायावरती आपण सर्वस्व अर्पण करणारे किती. पुढचा शब्द आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे. अहो तुम्ही काय करून राहिले. मध्यंतरी असे एक शहाणे निघाले होते, आपल्याकडे होते ते मला माहिती नाही, आमच्या तिकडे आहेत की त्या घराघरात जाऊन सगळी त्यांची माणसं सांगत होती. शहाणे असताना तर घरातले सगळे ते उचला आणि नदीमध्ये टाकून द्या. का आचार्यांनी सांगितलं एवढ्या सगळ्या देवांची पूजाच करायची नसते, हे सगळे ते उचला आणि देवळामध्ये टाकून द्या, नाहीतर नदीमध्ये फेकून द्या. लोकांनी अधिकार दिलेला का. त्याला जर त्या देवतांची पूजा करून आनंद मिळत असेल तर तो हिरवून घ्यायचा अधिकार दिला तो कोणी दिला. मी त्यांना जेव्हा हे विचारलं, नाही आमच्या महाराजांनी सांगितलं. मी त्याच्या पुढचं वाक्य त्याला म्हटलं तुझे महाराज गेले खड्ड्यात. हो म्हटलं आमच्या महाराजांना बोलताय. म्हटलं हो ना, तुला राग आला ना. म्हटलं तुझ्या महाराजांना मी खड्ड्यात घातल्याबरोबर राग आला. अरे म्हटलं त्यांनी ज्यांची जीवाभावाने त्यांचे परंपरागत घरात चालत आलेले देव आहे, म्हटलं त्यांना तू खड्ड्यात घालायला निघालायस, त्यांना काय वाटत असेल. तुम्हाला गंमत सांगतो, त्यांनी दुसऱ्या दिवसापासून लोकांना सांगणंच बंद करून टाकलं. काय वेळासाठी प्रचार करतात. त्यांचं नाव सांगणार नाही कारण त्यांच्यात आपल्यामध्ये बरेच जण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाच्याही भावना नाही तर काय मला दुखवायचं नाही. पण खरं काय ते नीट आपल्याला डोळस बघा. ही जी सगळी मंडळी फिरत जी आली ती नेमकी हा कोणता काळ. आणि आमचं चांगले महाराज आता सगळी लोक निघून गेली की त्या देवळाच्या आपल्या खांबाला टिकून बसले होते. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. या मंदिरामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये 40 वेळा म्हणायला सांगितलंय का एका बुवांनी, तरी सुद्धा आपल्यावरती परिणाम झाला नाही म्हटल्यानंतर ते स्वर्गात पुन्हा खाली यायलाच पाहिजे. तुम्हाला सांगा हे काय म्हणावं. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. तो मुदशी आपले तिथं बसले. या टवाळखोर माणसाने तिथून बघावं. पायरीवरती बसलेला माणूस काय रे कुठल्या काळ्याचं नाव घेतोयस. काळ्याचं म्हणजे तोच तो विठ्ठल. विठ्ठल काय म्हणतो असते. पंढरपुरातला पांडुरंग आहे, त्याचं हे गोड नाव आहे. तुला आवडतो की काय तो. म्हणजे काय, तो माझा जीव भाव आहे. शाळाशींना नाव घेणं सोडून दे. काय म्हणताय. अरे ज्याला स्वतःचा देह सांभाळता येत नाही त्याचं नाव गाऊन आपलं आयुष्य कशाला बर्बाद करायचं.
इथं जेनो काम तेनो ठाय. इथं देवावरती अवलंबून राहिलास ना तर काही होणार नाही. त्या काळ्याच्या नादी लागून पंढरपुरातल्या लोकांनी आपलं वाटोळं करून घेतलं. बघ काय बोलताय तुम्ही? अरे पंढरपुरामध्ये पांडुरंगच राहिला नाही, घाबरून पळाला एका राजाला. असं नाही म्हणा. अरे असंच आहे, असंच आहे. या लोकांनी जी गरड लोकांची ती ओकली आणि तिथून निघून जावं, पण या चांगदेवांना काही सहन झालं नाही. बोल रे केशवा माय बापा, हे बोललास ना, हे बोललास माझ्याशी. मला खरं काय आणि खोटं काय बघायला पाहिजे. म्हणून मुधेशांनी भगवंताला नमस्कार केला आणि कुंताप्यावरनं खांद्यावरती नुसतं एक उपकरण टाकले, निघालीच व्हावी. कुठं त्यांचा संप्रदाय कसं काय काय, एकटेच आपले. कोणी शिष्य नाही आणि कोणी त्यांचे भक्तही नाही, एकटेच आपले निघाले खांद्यावरती पडीशी टाकून. आणि पंढरपुरामध्ये काय चंद्रभागेमध्ये स्नान केलं. गावातल्या लोकांनी पाहिलं कोणतरी नवीन माणूस दिसतोय. काय रे बाबा, इकडे नवीनच आलेला दिसतोय. हो हो, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आलो, पांडुरंगाला पाहायला आलो. मग तू रस्ता चुकलास. म्हणजे पांडुरंग पंढरपुरात नाही. काय बोलताय? खरंच पांडुरंग पंढरपुरात नाही, तो पंढरपूर सोडून पळून गेला. अहो काय बोलताय? पांडुरंग असं कधी बोलू शकतो का? पांडुरंगाला असं कधी पळता येतं का? नाही नाही, ते काही असेल, पण पंढरपुरातला पांडुरंग एका राजाला घाबरून पळून गेला ही वस्तुस्थिती आहे. म्हणा चांगले महाराज भानगडीत पडले नाही आणि सरळ त्या मंदिराच्या दिशेने निघाले. कोणाकडे पाहत नाही, काय नाही, आपल्याच नारायण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी गेले आणि आतमध्ये पाऊल टाकले. आत्माच्या सगळी ती पक्षी बाहेर पडाले. तुम्हाला जसं झालं असेल ना, तसंच त्यांची अवस्था, तसंच त्यांचं सरळ आपण आत्मजय सगळे ती कबूल करून ती वाटवा बोलत ती बाहेर पळाली. चांगल्या महाराजच्या धडकीच बापरे. आणि आतमध्ये पाऊल टाकलं, सगळीकडे घाण आहे, सगळा दुर्गंध आहे. सगळ्या पशुपक्ष्यांनी आणि जनावरांनी तिथं विष्ठा करून ठेवलेली आहे. आणि चांगले महाराज त्या विष्ठेला तुरवत तुरवत आतमध्ये चालले. किती महिन्यामध्ये त्या पांडुरंगाच्या डोळ्यात कोणी गेलाच नव्हता, गेलाच नव्हता. आणि समोर जाऊन पाहिलं, खरंच ती रिकामी केलेली वीट, विठ्ठलाच्या पायी थरावलेली वीट, ती रिकामी पडलेली वीट पाहिली आणि पांडुरंग खरंच गायब झाला. ओळख चांगदेवांनी आपल्या खांद्यावरचं उपकरण काढलं, चंद्रभागेमध्ये गेले, पाण्यामध्ये बुडवलं आणि येऊन काय केलं असेल तर मंदिर स्वच्छ करायच्या अगोदर वीट स्वच्छ केली. वीट स्वच्छ केली, ज्याच्यावरती ही सगळी घाण पडलेली आहे ती वीट स्वच्छ केली. असं आहे. आमच्याकडचे मी परवाच ते आमच्या त्या झाशीच्या बाईंना पाहिलं, झाशीच्या राणीला पाहिलं. तिच्या गळ्यातला तो कुचका हात इतका सुंदर दिसत होता ना, काय म्हणतो वा. म्हणजे एकदा सगळ्यांना अटॅक होतो तिला हार घालायचा, पण पुन्हा कुचलेला हार काढायची आमची इच्छा बिलकुल होत नाही. बाकीची सगळी घाण काढू, पण तिच्या गळ्यातला तो कुचका हार काढायची इच्छा बिलकुल होणार नाही. काय म्हणावं लोकांना. तद्वत त्यांनी वीट स्वच्छ केली आणि त्या विटेवर डोकं ठेवलं. देवा, म्हणजे मी ऐकलं ते सत्य आहे. एका सामान्य राजाला घाबरून पळाला असतो नाही देवा, तू पळालेला नाहीस. असा सामान्य गोष्टीला घाबरून पडणारा माझा देव नाही हे मला माहिती आहे. तू कुठेतरी लपून बसलेला असशील देवा. जोपर्यंत तू या विटेवरती येत नाहीस तोपर्यंत हा चांगल्या तोंडामध्ये पाण्याचा थेंब घेणार नाही आणि अन्नाचा कण घेणार नाही. या विटेकडे बघत बघत अनिमिष नेत्रांनी याच खांबाला टिकून बसेल, ज्याला गरुड खांब म्हणतात.
त्या खांबाला टेकून बसेल आणि याच तुझ्या विटेकडे बघत बघत राहील. जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, तोंडात पाण्याचा थेंब घेणार नाही, अन्नाचा कण घेणार नाही. चांगदेवांची स्वारी त्या मंदिरात बसली होती. मंदिरात कोणी येतच नाहीये म्हटल्यानंतर मंदिरात कोणी माणूस गेलाय ही भानगडच नाही ना. मुदेशजी त्या मंदिरामध्ये बसले आणि ऐसे क्रमिले सप्तदिन, ऐसे क्रमिले सप्तदिन, विठुरायासी आळवून विनंती करती ये परतू जगच्चानक परमात्मा. हा मात्र भगवंत आहे. 7 दिवस बसले आणि इकडं जे बळदात बसले ना ते जागे झाले की ज्याची मी इतकी दिवस वाट बघत होतो ते पंढरपुरात आले, ज्यांची वाट बघत होते ते पंढरपुरात आले. आणि मग आता काहीतरी केलं पाहिजे ना, मेल्याचं काहीतरी झालं पाहिजे, त्याच्याशिवाय मी कसा बाहेर येणार ना. म्हणून त्या रात्री आमच्या माधवाला स्वप्न भगवंताने दृष्टांत दिला. स्वप्न दृष्टांत ऐक माधवा लक्ष देऊनी, ऐक माधवा गावातल्या सगळ्या ब्राह्मणांना जेवायला घाल. अच्छा ना, हो, सगळ्या ब्राह्मणांना जेवायला घाल, सगळ्या विप्रांना जेवायला घाल, अख्ख्या पंढरपूरला जेवायला घाल. का? त्या सगळ्यांच्या मध्ये माझा एक भक्त आहे, त्या सगळ्यांमध्ये माझा एक भक्त आहे. पण म्हटलं देवा ओळखायचा कसा? त्याचा पाय तुझ्या घराला लागला की हा कडी गोविंदा तुटून खाली पडेल आणि मला मग बळदात बाहेर काढ. खरंच, अगदी खरंच. माधवांनी आता एकदम कसं जेवायला घालणार, काहीतरी कारण पाहिजे ना. माधवांनी बायकोला सांगितलं, श्रीमंत आहे. माधवराव आपल्या बायकोला म्हणतात आपल्याला उद्या सत्यनारायण घालायचं. अचानक, हो ना, अचानक सत्यनारायण घालायचं. बऱ्याच वर्षात घातला नव्हता घालायचं. गावामध्ये पांडुरंग हरवल्यापासून गावामध्ये ना सगळी शोककाळ झालेली आहे, त्यामुळे कोणाला उत्साहच नाही. तेव्हा जरा पुन्हा आनंदाचं वातावरण यायला एखाद्या सत्यनारायण घालूया. बायकोला आणि सत्यनारायण घातला. माधवरावांनी अख्ख्या पंढरपूरला जेवायला बोलवलं आणि माधवरावांनी केलं काय, कोणाचा पाय लागल्यानंतर वडी कोयटा कोणणार आहे म्हणजे खरा पांडुरंगाचा भक्त कळेल. करावं काय, प्रत्येक जण आला ना, सगळी जेवणाची तयारी सगळी सुंदर आहे, पाठ वाटणी सगळं मांडून ठेवलेलं उत्तम. आणि तो आला की माधवरावांनी त्यांचे पाय धुण्याच्या मिशाने त्यांच्या पायात पाणी ओतताना तिकडे बघायचं, पायावर पाणी ओतताना तिकडे बघायचं. बायको म्हटली, म्हणजे आपण नाही का ते फोटो काढतो, तो हात तिकडे चाललेला असतो, फोटो तिकडेच असतो, तशी अवस्था. बायको म्हटली, लोक म्हटले, अहो माधवराव पाय धुता तर तुम्ही तिकडे काय बघताय?
माधवराव लक्षात आलं की आपली काही चूक होती, लोकांच्या लक्षात येणार असं दिसतंय. माधवरावने कशी बशी वेळ मारून दिली आणि हळूच आपले पाय दुकानात तिकडे बघायचे. कडी कोंडा तुटतोय का? अख्खा पंढरपूर जीवाला घातलो, कडी कोंडा तुटतो सोडा, हल्लं सुद्धा नाही, हल्लं सुद्धा नाही. आणि माधवराव विचार करतायत पंढरपुरातला माणूसच माणूस जीवाला घातला, कडी कोंडा तुटला नाही. आणि पांडुरंग म्हटलं होतं की माझा भक्त त्याच्यामधला एक आहे. याचा अर्थ याच्यातला एकही पांडुरंगाचा भक्त नाही. हे सरळ सिद्ध झालं ना, सरळ सिद्ध झालं. माधवरावनी सगळे जेवतात तिकडे आणि डोळे पेटले आणि पांडुरंगाला विचारतात, देवा तू सांगितलं होतास, म्हटलं ते याच्यातलं कोणीच नाही. पांडुरंग म्हटला, येड्या, म्हटलं तू पुढचं ऐकलंच नाहीस, तू एवढंच ऐकलंस का? तो गरीब ब्राह्मण राहतो तापितिरी, चांग देवनामा धारण करी भुवरी, जाहलात याचा पुरुषवत देहही अति. अरे वेड्या, म्हटलं तो दिसतो साधा असतो योगी परी, पुरुषवत झाला देह तयाचा, बसला देवालयी, जाऊनी मंदी त्या झडकरी. वेड्या, अरे मी ज्याला सांगितलं तू त्याला बोलवलंच नाही, पण त्यांना जेवायला बोलवलंस. म्हटलं म्हणजे? अरे तू देवळात बसलाय. माधवरावांच्या लक्षात आलं आपण देवळामध्ये गेलोच नव्हतो. खांद्यावर उपरण टाकलं, सगळ्यांना जेवायला सांगितलं आपण स्वस्त उद्या मी आलोच. माधवराव धावत धावत देवळात गेले आणि खांबाला टेकून बसलेल्यांचे अगदी पुरुषवत झाले. 7 दिवस काहीच नाही, काहीच नाही. पुरुषवत झाले त्यांचा देह. माधवरावनी इकडं तिकडं पाहिलं, कुठे दिसला नाही, सगळा काढो आणि नेमका ठेचकडून पडले. एकदम कानावर शब्द आला, पांडुरंग, पांडुरंग. कुठे इथं बसलाय? पाहिलं तर त्या खांबाला टेकून बसलाय, काळा सावळा देव पुरुषवत. तुम्ही चांगदेव का? हो. माधवरावने तिथंच लोटांगण घातलं. चला लवकर चला, पांडुरंग वाट बघतोय तुमची, पांडुरंग तुमची वाट बघतोय, लवकर चला. म्हणजे मी शब्द घेतलाय, विट्यावरती पांडुरंग तोपर्यंत इथून उठणार नाही. अहो त्या पांडुरंगानेच मला तुमच्याकडे पाठवलंय, ते मी तुम्हाला बोलवलंय लवकर, तुम्ही आल्याशिवाय तो बाहेर येणार नाही. म्हणजे तुम्ही चला, मी तुम्हाला सगळं सांगतो. पांडुरंगाने बोलवलं हे ऐकल्यानंतर चांगले महाराज उठले आणि या माधवाच्या बरोबर घरी आले आणि चांगदेवांनी उमऱ्यातून फक्त आतमध्ये पाऊल ठेवलं. की कुलूप कोंडा करून खाली पडला. त्या दाराला टेकून बसलेला एक, सांगायची गरज नाही, त्याची जी घंटा बांधली. माधवरावांच्या डोळ्यात पाणी हो. खरा भक्त आहे, खरा भक्त. पांडुरंगाची वाट बघत होता तो हा. आणि माधवरावांनी सगळ्यांना सांगितलं, बोला कुंडली जगन्नाथ. म्हटलं ज्यांच्या डोक्यात पडलंय ना, म्हटलं त्यांच्या मागे. सगळा प्रकार सांगितला. मला क्षमा करा, पांडुरंगाने शपथ घातली म्हणून तुम्हाला सांगता आलं नाही, कॉन्फिडेन्शियल होतं. माधवांनी पडल्यानं म्हटलं, चांगदेवांना सांगितलं, पांडुरंग तुमची वाट बघताय, तुम्हीच पांडुरंगाला घेऊन या. चांगदेव महाराजांच्या लोक आज जायला लागले. चांगदेव महाराज म्हटले, कोणीही आतमध्ये यायचं नाही, मी एकटा आतमध्ये जाणार आणि त्याला घेऊन येणार. आत गेले, दार लावून घेतलं. पुन्हा आत गेले आणि पांडुरंगाची खरडमपट्टी काढली, खरडमपट्टी काढली. अरे लाज वगैरे काय आहे का नाही तुला? तुझ्या जीवावरती सगळी लोक जगतायत आणि तू हे असली नाटकं करतोस? हे फक्त त्यांनीच बोलायचं असतं, आपण नाही. लक्षात, हे फक्त त्यांनीच बोलायचं.
पांडुरंग हसतोस काय? पांडुरंग म्हटला, चांगदेवा अरे खरं सांगू का, ज्ञानराजाच्या नंतर त्यावेळच्या संतांच्या नंतर या सगळ्या लोकांना रस्ता दाखवायला संतच शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे कोणावरती विश्वास ठेवून आपण मार्गक्रमणा करायची हा मोठा प्रश्न होता. आणि कोणाचं तरी संतत्व श्रेष्ठ करण्यासाठी म्हणून मला हे सगळं करावं लागलं. म्हणून मला करावं लागलं, चांगदेवा आता तू आनंदाने मला बाहेर घेऊन जा, लोकांना योग्य मार्गावरती नेण्यासाठी तू योग्य आहेस, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. चांगदेव महाराज म्हटले, एवढंच ना, मग देवा इतके दिवस कळस होतीस, अजून थोडी कळस होस, अजून थोडी कळस होस, म्हणजे कळेल तुला. पांडुरंगाला आत ठेवलं, बाहेर आले, पुन्हा दाडाला कडीपूर गंमू. हो पांडुरंग, पांडुरंग आतमध्येच आहे, त्याला बाहेर काढायचा नाही. अहो म्हटलं, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा मी सांगतो त्या या पांडुरंगाला कोणाच्यामुळे आतमध्ये जावं लागलं? त्या राजाच्यामुळे. मग या पांडुरंगाचं मंदिर कोणी काढलं? त्या राजाने काढलं ना. मग त्याच राजाने माझ्या देवाला मंदिर बांधून द्यायचं आणि त्याच राजाने माझ्या देवाला या बळगावचं बाहेर काढून वाचत गाजत तुला विड्यावरती चढवायचं. हे काही राव म्हटलं म्हणजे तुम्ही तर कोणीतच देतात त्याच्या हातात. असं होणार नाही. ज्यांचा विश्वास असेल ते माझ्याबरोबर चला, विश्वास नसेल तर पंढरपुरातच पंक्त्या जोडत बसा. आता चांगदेवांचा अधिकार कळला होता आणि चांगदेवांच्या बरोबर अख्खं पंढरपूर जय जय पांडुरंग हरी आलं सगळं ते लोळच होतो. आणि ते हे मुखाने गात आहेत. बेदर मधल्या सगळ्या लोकांची तोंड बंद झालेली. हे आवाज ऐकल्यानंतर पुन्हा त्यांच्यातलं चैतन्य आणि तिथली सगळी माणसं पुन्हा ते जे गायला बसले. बादशाहने विचार केला, अरे हे तो फिर से आ गए, अभी इनको छोड़ेंगे नहीं, इनको काट लिया. म्हणून 500 हशम बोलवले नंग्या तलवारी घेऊन, ज्यांना हृदय नावाचा विषयच नसतो. म्हटलं त्यांना बोलवलंय, म्हणून त्या हशमांना ते सांगितलंय. आणि ते सांगितल्यानंतर ते हशम हुकमाच ताबे आला. ते जे बाहेर पडतायत त्या उंबऱ्याच्या बाहेर पडणार, त्या उंबऱ्यातनं म्हणजे त्या महालाच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकणार. तर एवढ्या कानावरती शब्द आहे, जोरात किंकाळ कानावरती आले, जोरात किंकाळ. खाली त्याच्या भोवया, त्याच्या भोवया, त्याच्या भोवया, त्याच्या भोवया. क्या हो गया? सोडून गेली बादशहाला, सोडून गेली बादशहाला, राणी अर्ध्यावरी जाहला शोका कुलपती जाहला, शोका कुलपती जाहला, शोका कुलपती. अल्लाह बेगम जिंदा करी करना औरत मेरी परी, औरत मेरी परी. पहिलं म्हणजे अल्लाहवरती आणि दुसरं त्याचं निस्सीम प्रेम म्हणजे त्याच्या बेगमवरती. आणि त्या दरबारातनं ते हशम बाहेर पडून टाकताना कानावर शब्द आहेत की खालीद गजब हो गया, बेगम साहिबा नहीं रही, नहीं. क्या बोलते हो? बेगम साहिबा इस दुनिया में नहीं रही. आणि बादशाह धावला, त्या तोंडात फेस येतोय आणि बेगम पडलेली. ये नहीं हो सकता, बेगम तुम हमें नहीं छोड़ के जा सकती, बेगम हमें नहीं छोड़ के जा सकती, ये जिंदा होनी चाहिए. ये कैसी मर सकती है? ये जिंदा होनी चाहिए.
खालिद ये पागलपन आप छोड़ दो, ये पागलपन छोड़ दो, जो गुजर गया है ना वो वापस नहीं आता। ये पागलपन नहीं है, बीवी जिंदा होनी चाहिए। जाओ सबको बुला लाओ, डॉक्टर हकीम वैद्य जे कोणी असतील सगळ्यांना बोलवा, मौलवींना बोलवा, इथं नमाजाला बसवा। डॉक्टरांना म्हणून तुम्हाला पाहिजे ते औषध घ्या, पाहिजे तेवढे पैसे घ्या, बायकोला जिवंत करा, जिंदा नाही होऊ शकत। हे सगळे डॉक्टरांनी पाहिलं, नाड्या बंद पडलेल्या आहेत, त्या हाकिमांनी काय बघायचं सगळं बघितलं आणि सगळ्यांनी डोळ्यावरती ते पाणी घालायचं ते घातलं। त्यांनी मौलवींना पुढे बसवलं, अल्लाह को पुकारो, बेगम जिंदा होनी चाहिए, जिंदा होनी चाहिए। आता तेही वेडे हो बिचारे, त्यांना माहिती आहे की असं केल्यानंतर काय ते जिवंत होणार नाही, पण जगायचं असेल तर म्हटलं शंख गेलाच पाहिजे, म्हणून ते बिचारे या लाईनीला करत असतात आपले। तो बादशाहचा एक सेवक बादशाहला म्हणतो, खालीद बाहर जो आदमी आए हुए हैं ना, जो पांडुरंग बोलते हैं, हमने ऐसा सुना है कि उनका खुदा आदमी को जिंदा करता है। ऐसा हमने सुना है कि उनका खुदा आदमी को, माणूस जेव्हा त्रासलेला असतो ना तेव्हा कुठल्याही प्रकाराने का विना पण तो बरा होण्याचा प्रयत्न करतो ना, तो त्याच्या योग्यतेचा स्वागत असतो, पण त्यांनी तो बरा व्हायचा प्रयत्न करतो। तसं बादशाह म्हटला, अरे वो कौन भी हो जाए, हमें मालूम है कि भाई जिंदा होनी चाहिए, जिंदा होनी चाहिए, लावून दो। आणि मग चांगदेव महाराज ने या होते पाहिलं सगळं प्रकरण, क्या आप मेरी बीवी को जिंदा कर सकते हैं? चांगदेव महाराज म्हटले, आप भी कर सकते हैं। चांगदेव महाराज म्हटले, आप हमारी बीवी को जिंदा कर सकते हैं? खालिद मैं क्या, आप भी जिंदा कर सकते हैं। सच्चे दिल से भगवान को याद करो, भगवान आपकी बीवी को जिंदा कर देगा, मगर सच्चे दिल से भगवान को याद करो। आप जिसे खुदा कहते हैं उसे हम भगवान कहते हैं, आप जिसे निर्गुण कहते हैं उसे हम सगुण कहते हैं, दोनों एक ही है, दोनों एक ही है। वो हमें मालूम नहीं, बीवी जिंदा कर दो। आणि चांगदेवांनी आलेल्या या सगळ्या पंढरपुरातल्या लोकांना आणि बिदर मधल्या लोकांना सांगितलं, पुन्हा जर म्हटलं त्या देवाच्या डोक्यावरती अभिषेक करायचा असेल, पुन्हा जर म्हटलं त्याला गंधाचे रेपाटे लावायचे असतील, पुन्हा जर त्याच्या समोर जाऊन हात जोडायचे असतील आणि पुन्हा जर आपल्या देवाला गौरव मिळवून द्यायचा असेल तर असा टाहो फोडा की म्हटलं भगवंताला याच्या बायकोला जिवंत करावं असं वाटलं पाहिजे, असा टाहो फोडा। आणि मग काय बादशाह त्याचे ते सगळे मौलवी, त्याची ती सगळी माणसं अल्लाह
पांडुरंग आला. तुम्ही अर्थातच तिथं नव्हता, पण नंतर कसे काय वाचला माझ्या लक्षातच येत नाही. पण पांडुरंग आला म्हटला होता. पांडुरंग आला. अहो ती बेगम उठून बसली आणि ती बसली. त्या बादशहाची समाधी लागलीये आणि तो आला म्हणायच्या ऐवजी पांडुरंगालाच करायला. त्या बेगमने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. भावीन आप क्या आप पांडुरंग बोल रहे हैं. तो भानावस्थेच नाही, आपल्याला कोण विसरताय. आणि बायकोने जेव्हा त्याला भानावर काढलं, आपली बायको उठून बसलेली तीच आपल्याला विचारते. बादशाह उठला, सामदेवांच्या पायात मोठ्यानं झाला. आप सचमुच संत है, आप सचमुच संत है. आपके खुदा ने मेरे बीवी को जिंदा कर दिया. हमारा खुदा आपका खुदा ऐसा हो ही नहीं सकता. खुदा एक ही है. जैसे आप अल्लाह कहते हैं, हम पांडुरंग कहते हैं. म्हणून शैवाचो शिव वैष्णवा हरिगमे, वेदांतिया ब्रह्मचो, बौद्धा बुद्ध हिजो, खुदा ही यवना, अरहंत जैनासजो. करता तो ही गमे प्रमाण पटुना, जो कर्ममी मांसता. आणि ख्रिस्त्या येशू ही तोच हा करून म्हणे, ह्या रुक्मिणी नायका. या जगच्चार परमात्मा हा एकच आहे, त्याची हे अनंत रूप आहे. अरे तुझ्याच अल्लाने म्हणजेच माझ्या पांडुरंगाने होतो. मी काय करू, काही नको. पाडलेलं मंदिर पुन्हा बांध आणि वाजत गाजत पुन्हा माझ्या पांडुरंगाला विटेवरती चढव. एवढंच ना. बादशाने पाडलेलं मंदिर उभं केलं आणि वाजत गाजत भगवान पंढरीनाथाला बादशाह स्वतःच्या हाताने विटेपर्यंत घेऊन आला. आणि पुन्हा विटेवरती पांडुरंग विराजमान झाला, की ज्याला तुम्ही आज आम्ही सगळेच पाहतो आहोत. तो हा पांडुरंग पुन्हा विटेवरती विराजमान झाला. कोणाच्या मध्ये? एका संतांच्या असणाऱ्या सच्च्या विषयांच्या चिंतनामुळे. सच्च चिंतन आहे की तो आकारातही नाहीये का, तो निराकारात आहे. आणि निराकारात आहे याही स्थितीमध्ये नाहीये, तो त्याच्याही पलीकडे आहे. अशा स्थितीला पोहोचलेले चांगदेव आहे. म्हणून त्या ध्यानामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतला आणि तुमच्या समोर ठेवला. भगवंताचं असं दर्शन आपल्याला घडावं अशा प्रचंड म्हणजे भगवंताच्या चरणी प्रार्थना करून या कीर्तनाला विराम देऊ. आज खूप जरा आगाऊपणा केला, पण हे महाराज परत उद्या त्यांना बोलवा जात असतं म्हणून जरा आगाऊपणा केला. उद्या करणार नाही. हा उद्या .8 म्हणजे 8 संपतो.